श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या सर्व जातकांनो, आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ सामान्य माहिती नसून निसर्गाचा एक अत्यंत गंभीर इशारा आहे. हे लक्षात घ्या. एप्रिल महिना संपायला आता काही मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु हे उरलेले दिवस तुमच्या जीवनात अशी काही मोठी खळबळ उडवून देणार आहेत, ज्याचा विचार तुम्ही कधी स्वप्नातही केला नसेल. ग्रहताऱ्यांची स्थिती अशा काही भयानक आणि वक्री पद्धतीने बदलली आहे की 30 एप्रिल उजाडण्यापूर्वी तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात एखादी मोठी अनपेक्षित घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. जर तुम्ही या क्षणी गाफील राहिलात तर या संकटाची झळ तुमच्या संपूर्ण परिवाराला सोसावी लागू शकते. मेष राशींच्या लोकांनो, कान देऊन नीट ऐका. तुमच्याच सभोवताली वावरणारी आणि तुमच्यावर अवलंबून असणारी एक व्यक्ती तुमच्या विनाशाचा कट रचत आहे. जणू साक्षात काळच तुमच्या दारावर येऊन उभा ठाकला आहे. आणि अशा 5 धक्कादायक गोष्टी तुमच्या समोर घडणार आहेत, ज्या पाहून तुम्हाला असे वाटेल की देवसुद्धा हे रोखू शकत नाही. तुमच्या मेहनतीच्या कमाईवर, तुमच्या सुखी संसारावर आणि तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर कोणाची तरी अत्यंत क्रूर नजर पडली आहे. एप्रिल महिना पूर्ण होण्याआधी तुमच्या विश्वासघाताची तयारी पूर्ण झाली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात केवळ धोकेच नाहीत, तर या कठीण चक्रव्यूहातून सुरक्षित बाहेर पडण्याचा एक गुप्त मार्गसुद्धा मी सांगणार आहे. मेष राशींच्या जातकांनो, ही वेळ हात जोडून शांत बसण्याची नसून पूर्णपणे सतर्क होण्याची आहे. 30 एप्रिल ही तुमच्यासाठी जणू एक डेडलाईन आहे, जिथे तुम्हाला सावध होऊन स्वतःला वाचवायचे आहे. अन्यथा तुम्ही नियतीच्या या क्रूर खेळाचे बळी ठरू शकता. या व्हिडिओमध्ये मी ज्या 5 थरारक घटना सांगणार आहे, त्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. पण लक्षात ठेवा, जो संकटाच्या काळात ईश्वराची साथ सोडत नाही, त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया, मेष राशीच्या नशिबात या एप्रिल अखेरीस नेमके काय वाढून ठेवले आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते उपाय करायचे आहेत. गुरुजी म्हणतात, बंधू आणि भगिनींनो, मी गेल्या अनेक वर्षांपासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो आहे आणि आजपर्यंत मी असा दुर्मिळ ग्रहयोग फारच कमी वेळा पाहिला आहे. मेष राशीवर सध्या जो मंगळ आणि शनीचा प्रभाव आहे, तो तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक वळण ठरणार आहे. चांगल्या किंवा वाईट हे तुमच्याच हाती आहे. मी माझ्या हजारो शिष्यांना नेहमी सांगतो, संकट हे कधीही विनाकारण येत नाही, ते नेहमी एक मोठी संधी घेऊन येते. म्हणूनच आता घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त सावध राहा आणि या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. ईश्वर तुमच्यावर प्रेम करतो, तोच तुम्हाला हे संकेत देतोय. ऐका, समजा आणि कृती करा. मेष राशींच्या लोकांनो, एप्रिल महिना संपण्यास आता खूपच कमी वेळ उरला आहे. पण तुमच्या पाठीमागे जे भयानक षडयंत्र रचले गेले आहे, ते पाहून साक्षात काळसुद्धा थक्क होईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता आणि जिच्याशी मनातील सर्व गुपिते शेअर करता, तीच व्यक्ती तुमच्या विनाशाची कथा लिहित आहे. ही व्यक्ती तुमच्यासमोर इतकी गोड बोलते की तुम्हाला तिने घात केला असेल असा संशय येणेही अशक्य आहे. पण याच व्यक्तीने बाहेरच्या लोकांशी संगनमत करून तुमच्या प्रगतीला कायमची खीळ घालण्याचे काम पूर्ण केले आहे. नीट आठवून पहा, गेल्या काही दिवसात कोणाचे वागणे अचानक बदलले आहे आणि कोणाचे प्रेम अचानक ओसडून वाहत आहे. तोच तुमचा छुपा शत्रू आहे, जो एप्रिल संपण्यापूर्वी तुमचा घात करण्याची संधी शोधत आहे. तुमच्या घरातील वादांना फोडणी देणे आणि नात्यांमध्ये विष पेरण्याचे काम सध्या पडद्यामागून जोरात सुरू आहे. या व्यक्तीने तुमच्या विरोधात अशी एक खेळी खेळली आहे, ज्यामुळे समाजात तुमची नाहक बदनामी होऊ शकते आणि तुमची इब्रत धुळीला मिळू शकते. ही केवळ एखादी सामान्य घटना नसून तुमच्या कुंडलीत झालेला असा एक मोठा बदल आहे, जो तुम्हाला मोठ्या संकटात टाकण्यासाठी पुरेसा आहे. तुमच्या यशावर जळणारी ही व्यक्ती तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग रोखून धरत आहे. जर तुम्ही या छुप्या शत्रूला 30 एप्रिलच्या आत ओळखले नाही, तर येणारा मे महिना तुमच्यासाठी प्रचंड मानसिक तणावाचा ठरू शकतो. नियतीने दिलेला हा शेवटचा इशारा आहे, कारण या 5 धक्कादायक प्रसंगापैकी ही पहिलीच घटना इतकी भयानक आहे की तुम्ही हादरून जाल. आता तरी सावध व्हा, कारण एप्रिलचे हे शेवटचे दिवस तुमच्या आर्थिक स्थितीसाठी कर्दनकाळ ठरू शकतात. जर तुम्ही दक्ष राहिला नाही, तर तुमच्या धनस्थानावर वक्री ग्रहाची दृष्टी पडल्यामुळे तुमचा कष्टाचा पैसा अचानक पाहण्यासारखं खर्च होण्याचे योग आहेत.
30 एप्रिलच्या आत तुमच्या आर्थिक जीवनात एक मोठे कांड घडण्याची शक्यता आहे, जिथे चुकीच्या गुंतवणुकीमुळे किंवा ओळखीच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. तुमच्या संपत्तीवर आणि सुखी आयुष्यावर तुमच्याच काही नातेवाईकांची किंवा शेजाऱ्यांची अत्यंत वक्र दृष्टी पडली आहे. ज्याला तुम्ही आपले समजून कमाईचे हिशोब सांगितले, तोच आता तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे. 30 एप्रिलपूर्वी तुम्हाला पैशाच्या व्यवहाराचे असे काही आमिष दाखवले जाईल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यभराचे भांडवल गमावून बसण्याची भीती आहे. कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून कष्टाची पुंजी कोणाच्याही हातात देऊ नका, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल. हे चित्र जितके भीतीदायक वाटते, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा तितकाच सोपा आहे. जर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवले आणि पैशाचे व्यवहार अत्यंत गुप्त ठेवले, तर हा धनहानीचा योग आपोआप टळू शकतो. विशेष म्हणजे जर तुम्ही संयम पाळला, तर एप्रिलच्या शेवटच्या 2 दिवसात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून किंवा अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होण्याचे शुभ संकेतसुद्धा आहेत. मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी मोठी आर्थिक शुभता घेऊन येईल. फक्त आत्ताच्या काळात शांत राहून प्रत्येक पाऊल जपून टाका. गुरुजी म्हणतात, पैशाच्या बाबतीत मी नेहमी माझ्या शिष्यांना एकच गोष्ट सांगतो. लोभाच्या आमिषाला बळी पडलेला माणूस एका क्षणात सर्वस्व गमावतो. आता ग्रहांची जी स्थिती आहे, त्यात कोणीही अनोळखी व्यक्ती तुम्हाला मोठ्या नफ्याचे आश्वासन देत असेल, तर ती एक मोठी फसवणूक असू शकते. माझ्या दीर्घ अनुभवात मी असे अनेक लोक पाहिले आहेत, ज्यांनी घाईगर्दीत निर्णय घेतले आणि आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावली. म्हणूनच मी सांगतो, आता फक्त संयम हाच तुमचा सर्वात मोठा रक्षक आहे. घाईत कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. देवावर विश्वास ठेवा, स्वामी समर्थांना साकडे घाला आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. विजय नक्की तुमचाच होईल. मेष राशींच्या जातकांनो, एप्रिल संपण्यापूर्वी तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर जे संकट येणार आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. 30 एप्रिलच्या आत तुमच्या किंवा कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रकृतीत अचानक बिघाड होण्याचे संकेत आहेत. हे केवळ साधे आजारपण नसून तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या एखाद्या व्यक्तीने केलेली बाधा किंवा तुमच्या सभोवताली साचलेली नकारात्मक ऊर्जा असू शकते. तुम्हाला जाणवणारी अस्वस्थता आणि विनाकारण येणारा थकवा हे आगामी मोठ्या वादळाचे संकेत आहेत. तुमच्या घरामध्ये सध्या एक विचित्र प्रकारची नकारात्मकता जाणवू लागली असेल, ज्यामुळे साध्या गोष्टीवरूनही मोठे वाद होत आहेत. घरातील सदस्यांचे एकमेकांशी न पटणे आणि सतत होणारी चिडचिड हे केवळ योगायोग नसून तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कोणीतरी पद्धतशीरपणे शोषून घेत आहे. यामुळे तुम्हाला तुमच्याच घरात गुदमरल्यासारखे वाटेल. एप्रिलचे हे शेवटचे दिवस तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारे असतील, पण घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण उपाय तुमच्याच हातात आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्याची प्रचंड शक्ती देणार आहे. जर तुम्ही येत्या काही दिवसात दररोज सकाळी कुलदेवतेची प्रार्थना केली आणि हनुमान चालिसाचे पठण केले, तर ही सर्व नकारात्मकता एका क्षणात भस्म होऊन जाईल. 30 एप्रिलचा हा कठीण काळ संपताच तुमच्या आरोग्यात अभूतपूर्व सुधारणा होईल आणि मे महिन्याच्या 1 तारखेपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह सळसळू लागेल. हे संकट केवळ तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यासाठी आले आहे, हे विसरू नका. गुरुजी म्हणतात, बंधूंनो, शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा मनावर नकारात्मकतेचा भार येतो, तेव्हा शरीरही कमकुवत होते. हे शास्त्र आहे. तुमच्या घरात जर सतत वाद होत असतील, मन बेचैन असेल, झोप नीट येत नसेल, तर हे सर्व ग्रहदशेचे परिणाम आहेत. याला घाबरू नका. मी सांगतो तो उपाय अत्यंत सोपा आहे. दररोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटे शांतपणे बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मनात स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. या एकाच उपायाने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होईल आणि तुमच्या मनाला असीम शांती मिळेल. लक्षात ठेवा, शरीराची काळजी घेणे हीच ईश्वर सेवा आहे. स्वतःला सांभाळा, कारण तुमची गरज तुमच्या कुटुंबाला आहे. मेष राशींच्या लोकांनो, एप्रिल महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले असून तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात भाग्योदयाचे अत्यंत प्रबळ योग जुळून येत आहेत. 30 एप्रिलच्या आत तुम्हाला तुमच्या कष्टाचे असे गोड फळ मिळणार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षे वाट पाहत होता. जे सहकारी आत्तापर्यंत तुमच्या कामात अडथळे आणत होते,
तेच आता तुमच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतील. तुमची कार्यक्षमता पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवतील, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा दुपटीने वाढणार आहे. या शेवटच्या दिवसात करिअरमध्ये एक अशी मोठी संधी चालून येईल जी तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. 30 एप्रिलपूर्वी एखादा रखडलेला मोठा प्रोजेक्ट किंवा प्रमोशन अचानक तुमच्या पदरात पडेल. जे शत्रू तुमच्या विरोधात नोकरीच्या ठिकाणी कारस्थान रचत होते त्यांच्या चाली आता त्यांच्यावर उलटणार आहेत आणि विजय तुमचाच होणार आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर एखादा मोठा क्लायंट किंवा डील तुमच्या हाती लागेल, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. हा काळ तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद करणारा ठरणार आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे चाला. 30 एप्रिलपर्यंत फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, कारण ग्रह तारे पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकले आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढल्यामुळे तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मे महिना उजडण्यापूर्वीच तुमच्या प्रगतीची स्क्रिप्ट साक्षात ईश्वराने लिहिली आहे, त्यामुळे आता डगमगण्याचे कारण नाही. हा काळ तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवेल. मेष राशींच्या जातकांनो, एप्रिल महिना संपण्यापूर्वीची ही 5वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि भावुक क्षण ठरणार आहे. 30 एप्रिलच्या आत तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक असे मंगल कार्य किंवा आनंदाची बातमी चालून येईल, जिने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून जाईल. ज्या घरात कालपर्यंत तणाव होता तिथे आता आनंदाची कारंजी उडतील. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाचा काळ संपून आता सुखाचे सुवर्ण दिवस सुरू होत आहेत. हे पाहून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने तुम्ही आजवर केलेली पुण्याई आता फळाला येण्याची वेळ आली आहे. 30 एप्रिलपूर्वी तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा मुलाला असे मोठे यश मिळेल, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण घराण्याचे नाव समाजात अभिमानाने घेतले जाईल. रक्ताची नाती जी काही कारणास्तव दुरावली होती ती पुन्हा एकदा एकत्र येतील. घरातील वातावरण प्रेमाने आणि विश्वासाने भरून जाईल. साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या घराचे रक्षण करत असून तुमच्या दुःखाचे दिवस आता संपले आहेत. एप्रिलचे हे शेवटचे दिवस तुमच्या जीवनातील एक देदीप्यमान अध्याय लिहिणार आहेत. 30 एप्रिलच्या आत तुमच्या घरात अशा काही शुभ घटना घडतील की तुमचे सर्व जुने दुःख तुम्ही एका क्षणात विसरून जाल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला असे काही सहकार्य किंवा भेट मिळेल जी तुमच्यासाठी सर्वात मोठी ठेव ठरेल. हा काळ केवळ समृद्धीचा नाही तर मनाला शांती देणार आहे. मे महिना उजडण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात सुखाचा नवा सूर्य उगवेल. आनंदी रहा, कारण आता तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. हा काळ यशस्वी करण्यासाठी गुरुवारी किंवा शनिवारी हा छोटासा उपाय नक्की करा. गुरुवारी विष्णू मंदिरात पिवळे फळ अर्पण करा किंवा शनिवारी मारुती रायाला सिंदूर आणि तेल अर्पण करून हनुमान चालीसा वाचा. गुरुजी म्हणतात, मेष राशींच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या सर्व गोष्टी ऐकून मनात एकच प्रश्न येतो, मग आता करायचे काय? उत्तर अगदी सोपे आहे. ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य सांगत नाही तर त्यावर मात करण्याचा मार्गही दाखवते. हेच या शास्त्राचे खरे सामर्थ्य आहे. जे उपाय आता सांगितले गेले, विष्णू मंदिरात पिवळे फळ, मारुती रायांना सिंदूर तेल आणि हनुमान चालीसा, हे साधे वाटतात पण याचा प्रभाव अत्यंत खोल आहे. माझ्या अनेक शिष्यांनी हे उपाय केले आणि त्यांच्या आयुष्यात झालेले बदल पाहून मलाही आश्चर्य वाटले. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, उपाय जरूर करा. शेवटी एकच सांगतो, संकटात ईश्वर सोबत असेल तर कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ की जय. हे उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतील. जर तुमची देवावर अढळ श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या देवाचे नाव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नशीब बदलणाऱ्या माहितींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.